तुमच्या शेतातलं सोयाबीनचं पीक पिवळं पडतंय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सोयाबीन पिवळा पडतोय म्हणून लगेच फवारणी करायच्या आधी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की सोयाबीनचं पीक पिवळं का पडतंय. कारण पाऊस न पडणं किंवा सतत पाऊस पडणं, अन्नद्रव्यांची कमतरता होणं, कीड रोग आणि तणनाशक अशा वेगवेगळ्या कारणांमुळं पीक पिवळं पडतं. त्यामुळं बरोबर कारण कळलं की बरोबर उपायही करता येतात, ज्यामुळं आपला वेळ, पैसा आणि कष्ट वाचवता येतात. मग ही कारणं कशी ओळखायची, त्यावर काय उपाय करायचे, पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर पहिली गोष्ट म्हणजे पिवळेपणा दिसला की काही गोष्टी तपासायच्यात. त्या म्हणजे संपूर्ण शेत पिवळं पडलंय की काही भाग, पाणी साचलंय का, जुनी पानं पिवळी पडली आहेत की नवीन, पानांवर हिरवा पिवळा मोझॅक आहे का, की शेतामध्ये पांढरी माशी, मावा, तुडतुडे आहेत का, आणि तणनाशकाची नुकतीच फवारणी केली आहे का. आता एक एक प्रश्नानुसार एकेका कारणावर आपण उपाय पाहूयात. जर सतत पाऊस असेल तर आधी पाण्याचा निचरा करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 ते 3 दिवस पावसाची उघडीप मिळाल्यावरच विद्राव्य खतांची किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करायची. 20 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाणी या प्रमाणात त्याची फवारणी करून घ्यायची. पण जर अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर कमतरतेची लक्षणं पिकात दिसत असतात. जसं बोरॉनच्या कमतरतेमुळं पानं सुरकुततात, त्याच्या कडा वाळतात. गंधकाची कमतरता असेल तर कोवळी पानं पिवळी पडतात, त्याच्या शिरा या पिवळसर दिसतात. या उलट लोहाची कमतरता असेल तर शिरा या हिरव्या राहतात आणि मधला भाग पिवळा पडतो. कधी कधी पानांवर जांभळट छटाही दिसतात, त्या स्फुरदाची कमतरता दाखवतात. पिकाची जुनी पानं पिवळी पडत असतील तर पालाशची कमतरता असू शकते. त्यामुळं पिकाचं निरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. पिकाच्या कमतरतेनुसार त्याला झिंक सल्फेट 5 किलो किंवा फेरस सल्फेट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 हे 5 किलो किंवा अमोनियम सल्फेट 15 ते 20 किलो यापैकी कोणतंही एक हे 20 किलो 10-26-26 सोबत मिसळून जमिनीतून द्यायचे. फक्त हे जमिनीत देताना जमिनीत ओलावा असणं अत्यंत आवश्यक आहे. कोरड्या जमिनीत खत देऊ नयेत. याशिवाय सोयाबीन पिवळं पडण्याची आणखी 2 कारणं असू शकतात. ते म्हणजे विषाणूजन्य रोगामुळं. सोयाबीनमध्ये पिवळा मोझॅक रोग मोठ्या प्रमाणावर दिसतो. हा रोग पसरतो रसशोषक कीटकांमुळं. जसं पांढरी माशी, तुडतुडे या रोगाचा प्रादुर्भाव 25 ते 30 दिवसांनी दिसतो. शेंड्याकडची पानं पिवळी पडून आकारानं लहान होतात आणि पानं पिवळसर पडतात. पिकाच्या सुरुवातीच्या काळात जर याचा प्रादुर्भाव झाला तर पिकाचं 90% उत्पादन घटतं. पण 75 दिवसांनंतर प्रादुर्भाव झाला तर फारसं नुकसान होत नाही. मग या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी काय करायचं? तर पेरणीनंतर 20 ते 35 दिवसांनी 5% निंबोळी अर्काची फवारणी करायची. नत्राचा वापर संतुलित प्रमाणात करायचा आहे. शेतामध्ये हेक्टरी 22 ते 23 पिवळे चिकट सापळे लावायचे. एखाद्या रोपात लक्षणं दिसायला सुरुवात झाली असेल तर लगेच ते रोप काढून शेताबाहेर नष्ट करायचे. किडींच्या व्यवस्थापनासाठी बीटासाइफ्लुथ्रिन 8.49% अधिक इमिडाक्लोप्रिड 19.81%, 0.7 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात, किंवा थायोमिथॉक्झाम अधिक लॅम्ब्डासायलोथ्रिन हे 0.25 मिली प्रति लिटर पाणी, किंवा क्लोरॅन्ट्रिनिलिपॉल 9.30% अधिक लॅम्ब्डासायलोथ्रिन हे 4.60%, हे 0.4 मिली प्रति लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी. आता शेवटचं आणि महत्त्वाचं कारण ते म्हणजे तणनाशक. अयोग्य तणनाशक किंवा अयोग्य प्रमाणात वापर, पाण्याचं प्रमाण चुकीचं घेणं, तणनाशक किंवा खत किंवा तणनाशक आणि कीटकनाशक यांचं एकत्रित फवारणी करणं यामुळं पिकाला स्कॉर्चिंग येतं, त्याची वाढ खुंटते. मग काय करायचं? तर पिकाला कोळप्याची पाळी देऊन त्यानंतर DAP अधिक युरियाचं खत द्यायचं किंवा 20-20-0-13 सोबत झिंक सल्फेट द्यायचं. जर फवारणी शक्य नसेल तर 19-19-19 ची 100 ग्रॅम अधिक अमिनो ॲसिड किंवा सायटोकायनिन 25 ते 30 मिली प्रति पंप याप्रमाणे द्यावं. याशिवाय लक्षात असू द्या, तणनाशक फवारताना एक तणनाशक फवारायचे. शिफारस असेल तरच 2 तणनाशक एकत्र करायची.
खत, टॉनिक किंवा कीटकनाशक असं काहीही मिसळून फवारणी करायची नाहीये. अशा प्रकारे सोयाबीनचं पीक वेगवेगळ्या कारणांनी पिवळं पडू शकतं. त्यामुळं कारण ओळखून जर आपण उपाय केला तर आपलेच पैसे वाचतात आणि कमी कष्टात पीक वाचवता येतं. ही माहिती प्रादेशिक संशोधन केंद्राच्या अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन प्रकल्पातील तज्ज्ञ प्राध्यापक राजीव घावडे, प्राध्यापक मंगेश दांडगे आणि डॉक्टर प्रवीण पाटील यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.